हाय, आज आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग टॉपिक स्टडी करणार आहे. अँटी ट्युबरक्युलर ड्रग. चला तर मग सुरू करूया अँटी ट्युबरक्युलर ड्रग. मग आपण या चॅप्टरमध्ये कुठला पार्ट स्टडी करणार आहे? तर फर्स्ट इज द इंट्रोडक्शन ऑफ द ट्युबरक्युलोसिस. आपल्याला माहिती पाहिजे. देन कॉजेस, व्हाय दिस ट्युबरक्युलोसिस इज ऑकर. देन सायन्स and symptoms of the tuberculosis disease, and last and very important part is the classification of anti-tubercular drug. हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये काय करणार आहे तर स्टडी करणार आहे. चला तर मग सुरू करूया. खूप सोपा आणि छान टॉपिक आहे. फर्स्ट पार्ट इज द इंट्रोडक्शन ऑफ द ट्युबरक्युलोसिस डिसीज. या इंट्रोडक्शन तर ट्युबरक्युलोसिस is the infectious disease. मग का म्हणत असतील बरे ह्याला infectious disease? Because it is spread in the air, that's why it is called as a airborne disease. काय म्हणतात ट्युबरक्युलोसिस डिसीजला तर एअरबॉर्न डिसीज म्हणतात. मग आता तुम्ही म्हणाल हा डिसीज कुठल्या ऑर्गनला होतो तर इट इज द डिसीज ऑफ लंग. इट इज द disease of lung. Mainly these tuberculosis bacteria is affects the lungs. मग कुठला बॅक्टेरिया आहे तो? विच इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ ट्युबरक्युलोसिस डिसीज तर मायकोबॅक्टेरियम tuberculosis is the bacteria and which is goes into the lungs and affects on the lung. Mainly tuberculosis passes from the infected droplet. मी ते डायग्राम मध्ये दाखवते. फॉर एक्झाम्पल हे सगळे मायकोबॅक्टेरियम आहे. हा जो आहे तो कुठला बॅक्टेरिया आहे तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे. आणि एखादा इन्फेक्टेड पर्सन थ्रू कफिंगनी काय झालं तर हा मायकोबॅक्टेरिया एअरमध्ये आला आणि इथे हेल्दी पर्सन आहे. मग हा जो मायकोबॅक्टेरियम आहे हा खूप वेळासाठी एअरमध्ये राहतो आणि नंतर हेल्दी पर्सनमध्ये जातो आणि लंग्सला काय करतो तर डॅमेज करतो. मग सिम्पल तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे? खूप सिम्पल आहे. ट्युबरक्युलोसिस इज द इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शियस डिसीज आहे म्हणजेच काय आपल्या लक्षात आलं तर दिस डिसीज इज ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन और इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. Then second, it is the airborne disease. This bacteria stays in air for longer duration of time. It is the disease of lungs. And the main causative agent or the causative bacteria is Mycobacterium tuberculosis. किंवा सिंपल तुम्हाला मेकॅनिझम सांगते. असं आपण इमॅजिन करूया की दिस इज द एअरबॉर्न डिसीज आहे, राईट. दिस इज द ड्रॉपलेट्स. This droplet is spread into air. एअर मध्ये काय झाले तर हे ड्रॉपलेट स्प्रेड झाले. एअर मध्ये हे ड्रॉपलेट स्प्रेड झाले. देन थ्रू कफिंग असेल, स्नीजिंग असेल किंवा टॉकिंग असेल किंवा कधी कधी सिंगिंग असेल, टॉकिंग मधून ते कोणामध्ये जातात तर हेल्दी इंडिव्हिज्युअल्स मध्ये जातात. आणि हेल्दी इंडिव्हिज्युअल मध्ये गेल्यावरती ते कोणाला अफेक्ट करतात तर लंग्सला अफेक्ट करतात. दिस इज द सिंपल पॅथोफिजिओलॉजी. आता आपण बघूया कॉजेस ऑर द इटॉलॉजिकल फॅक्टर्स. व्हाय दिस मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस इज स्प्रेड. First cause is the droplet infection. Then second cause is the intake of unpasteurized milk. Then reinfection means what? Recurrence of the disease. Diseased condition. Some disease condition, chronic disease condition also leads the tuberculosis disease. And malnutrition. Then coughing, sneezing,
talking, or coming in contact with infected person. This is the causes. आता आपण बघूया सिम्पटम्स काय काय आहेत ट्युबरक्युलोसिस डिसीजचे. सिम्पटम्स ऑफ द ट्युबरक्युलोसिस डिसीज. मग कुठले कुठले सिम्पटम्स आहेत तर फर्स्ट वन इज द कफिंग. लंग्स आहे म्हणजे कफिंग. देन स्नीजिंग, वेट लॉस, फटीग, fever, sweat, night sweat at night, anorexia is the appetite disorder, anorexia, chest pain, shortness of breath, sometimes cough with blood. These are the symptoms of tuberculosis disease. आता आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट स्टडी करणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ अँटी ट्युबरक्युलर ड्रग. क्लासिफिकेशन ऑफ अँटी ट्युबरक्युलर ड्रग्स. In anti-tubercular drug there is the two classes. First one is the first generation and second one is the second generation. First class is first generation drug and second class is the second generation drug. फर्स्ट जनरेशनचे एक्झाम्पल बघूया आपण. आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन, पायराझिनामाइड, इथाम्ब्यूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन. सेकंड जनरेशनचे एक्झाम्पल पास means what? Para amino salicylic acid. Second, cycloserine, then ethionamide, then kanamycin, then rifabutin, देन रिफापेंटिन. खूप सोपं क्लासिफिकेशन आहे, तुमच्या लगेच लक्षात राहील. रिफापेंटिन. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अँटी ट्युबरक्युलर ड्रग. आता आपण मेकॅनिझम बघूया. फर्स्ट ड्रग आहे आपला. फर्स्ट ड्रग इज द आयसोनियाझाइड. आयसोनियाझाइड काय करतात बघूया. मेकॅनिझम काय आहे आयसोनियाझाइडचं. इथे लक्ष द्या. इथे काय बघितलं आपण तर ट्युबरक्युलोसिस डिसीज हा जो आहे तो कशामुळे होतो तर दिस डिसीज इज कॉजेस ड्यू टू द मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मग ह्या ज्या ड्रग्स आहेत त्या कुणाची ऍक्टिव्हिटी कमी करत असतील किंवा इनहिबिट करत असतील तर मायकोबॅक्टेरियमची. मग ती कशी तर बघूया. दी मेकॅनिझम बघूया आता. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. इमॅजिन करा की डॉक्टरांनी आयसोनियाझाइड एखाद्या पेशंटला दिली. मग ती जी आयसोनियाझाइड आहे ब्लडमध्ये गेल्यावरती काय करते तर इट ऍक्ट्स ऑन इंट्रासेल्युलर as well as extracellular tuberculosis bacteria. It inhibit the synthesis of mycolic acid. It inhibit the synthesis of mycolic acid. मग आता बघा बरं गंमत खूप छान आहे. काय नाव आहे बॅक्टेरियाचं ज्याच्यामुळे ट्युबरक्युलोसिस डिसीज होतो तर मायकोबॅक्टेरियम. राईट. मग फक्त हे मायको जे आहे
या मायकोला आयसोनियाझाईडनी काय केलं तर इनहिबिट केलं. मग हे मायकोलिक काय आहे तर फॉर एक्झाम्पल हा बॅक्टेरिया आहे, आपण असं इमॅजिन करू, आणि इथे जे आहे ते काय आहे रे तर मायकोलिक आहे. मग ते मायकोलिक ऍसिड म्हणजे काय तर फॅटी कंटेंट. मग फॅटी कंटेंटनी काय येते बॅक्टेरियाला तर एनर्जी येते. तर डॉक्टरांनी दिलेली जी आयसोनियाझाईड आहे ती त्या मायकोलिक ऍसिडची ऍक्टिव्हिटी जर स्टॉप करत असेल किंवा मायकोलिक ऍसिडचं सिंथेसिस कम्प्लिटली इनहिबिट करत असेल तर ट्युबरक्युलोसिस डिसीज काय होणार आहे ट्रीट होणार आहे. दिस इज द सिम्पल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ द आयसोनियाझाईड. फार्मॅकोकायनेटिक बघूया आयसोनियाझाईडचं. फार्मॅकोकायनेटिक्स. These drugs absorb orally, distributed or penetrated in all tissues, and metabolized in liver. ADR बघूया. आयसोनियाझाईडचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स कुठले कुठले आहेत. रेस्पिरेटरी सिंड्रोम इज ऑकर्ड आफ्टर लॉंग इनटेक. रेस्पिरेटरी सिंड्रोम, फ्लू सिंड्रोम, abdominal syndrome. These are the adverse drug reactions of the isoniazide. The second drug आपण बघणार आहे. Second drug is the pyrazinamide. खूप सिंपल मेकॅनिझम आहे पायराझिनामाइडचं सुद्धा. सेम काय करणार आहे दिस पायराझिनामाइड इज ऑल्सो inhibit the synthesis of mycolic acid. mycolic acid काय आहे तर mycolic acid is the fatty content of the mycobacteria. mycolic acid and inhibit the growth of mycobacterium cell wall. तुम्ही बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवलं की तुमच्या मेकॅनिझम लक्षात राहणार आहे. मी तुम्हाला आयडिया सांगितली आहे मायको आणि मायकॉलिक. बघूया थर्ड ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. इथॅम्ब्युटॉल. मग इथॅम्ब्युटॉल कशी ऍक्ट होते, कशी फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवते तर सिंपल. इथॅम्ब्युटॉल काय करते इट इनहिबिट the arabinosyl transferase enzyme. आणि हा जो arabinosyl transferase enzyme आहे त्याचं काम काय असतं, त्याचं काम काय तर इट हेल्प्स इन इनकॉर्पोरेशन of mycolic acid in mycobacterium cell wall. जर सिंथेसिसच नाही झालं, जो एन्झाईम लागत होता कुठला तर arabinosyl transferase लागत होता, राईट. मग arabinosyl transferaseलाच काय केलं तर इनहिबिट केलं. मग इनहिबिट केल्यावरती बॅक्टेरियाची ग्रोथ होईल का तर नाही होणार आहे. खूप सोपा चॅप्टर आहे. 5 मार्क्ससाठी व्यवस्थित क्लासिफिकेशन आणि मेकॅनिझम करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.